5 मिनिटात आयुष्यमान कार्ड मिळालं. आम्ही फार खुश आहे. आयोजकांबद्दल काय सांगाल? पण आयोजकांनी व्यवस्थित सहकार्य केलं, प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि 2 मिनिटात मला 5 मिनिटात कार्ड मिळालं. आता लोक सगळं बघतातच आहे. प्रभाग 11 मध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे आणि आमचे विकासदादा पाटील, वंदनाताई पाटील हे जे काम करतायत त्यांच्या कामाचा कोण तोड काढू शकत नाही. आणि ज्या पद्धतीने आज लोकांची गर्दी आहे ते दाखवत आहे की लोक जनता, इकडचे प्रभाग 11ची जनता यांच्या दोघांच्या सोबत आहे. आमच्या शिवसेनेच्या सोबत आहे, सन्नाईक सोबत आहे. लगेच काम करून झालंय आपला आणि अपडेट करतात लोक झालं म्हणजे बाहेर फिरवतात, इथे झालं अपडेट. धन्यवाद त्यांचा, चांगलं केलं. इथे जास्त ना 15-20 मिनिटं लागलं मला, इकडे काम झालं माझं. नाही का पैशाचं काय घेतलं नाही. हो बरोबर झालं. मला असं वाटतं की आमचे सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून पूर्ण मीराभाईंना नव्हे त्यांच्या मीराभाईंमधून ठाण्यापासून त्यांचा जो कामाचा जो सपाट चालला आहे त्या माध्यमातून त्यांच्या आधिपत्याखाली, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आदरणीय विकासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक वंदनाताई पाटील, सनाताई पाटील, स्वतः अनंत शिर्के यांच्या मार्फत शिबिराचं आयोजन केलं आहे. लोकांचा चांगला फायदा मिळत आहे आपल्याला. और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। प्रभाग क्रमांक 11 में आज विकासदादा पाटिल और वंदनाताई पाटिल द्वारा आप देख सकते हैं किस तरह से यहाँ पे विविध सरकारी योजनाओं का यहाँ पे एक शिविर लगाया गया है, जहाँ पे आधार कार्ड हो, नया मतदान कार्ड हो, रहिवासी दाखिला हो, ज्येष्ठ नागरिक दाखिला हो, आभा कार्ड हो, ऐसे कई सारे जो सरकारी योजनाएं हैं यहाँ पे इन्हें मुफ्त में यहाँ पे बना के दिया जा रहा है। यहाँ पे लोग आ रहे हैं, आधे घंटे के अंदर इनका ये जो काम है पूरा हो रहा है और यहाँ से लोग खुश होके जा रहे हैं। अभी तक लगभग 100 से ज्यादा लोगों ने इसका लाभ ले चुके हैं और ये शाम को 5 बजे तक चलेगा, यानी कि लगभग 500 से 600 लोग इसका लाभ लेंगे। चलिए बात करते हैं यहाँ के आयोजक विकासदादा पाटिल से और हम बात करेंगे वंदनाताई पाटिल। नमस्कार। माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी, मंत्री महोदय, परिवहन मंत्री यांच्या वतीने जे साहेबांनी उपक्रम चालू करतात, पहिला मला प्राधान्य देतात, दादा हे करत आहे, विकास पाटील हे करत आहे, तसं मी करून मोठ्या प्रमाणात करून दाखवतोय। आणि हीच योजना म्हणजे सीधा वाटप बोला, संपूर्ण जे काही असेल तर त्यांनी आता या टायमाला मला स्पेशली पहिला त्यांची टीम इथे पाठवण्यात आली, त्याला मी मान्यता आजच्या तारखेची दिली। आणि याच्यात आधार कार्ड नवीन, विशेष म्हणजे 5 वर्षावरील लहान मुलांचे, 15 वर्षाच्या आतमधील मुलांचे ताबडतोब आधार कार्ड काढून त्यांना कार्ड देण्याचं वाटप करण्याची पण सुविधा इथे केलेली आहे। रेशन कार्डमध्ये नाव कमी करत आहे आणि रेशनिंग दुकानामध्ये बहुतेक सीधा वाटप पत्रिका ही बंद करण्यात आली आहे। ती मेन लोकांची, गरिबांची सोय साहेबांनी केलेली आहे की हे रेशन कार्ड ताबडतोब चालू करण्याची ते सुविधा आहे। त्यांना ते पुन्हा बंद झालेलं आहे, ते काही त्रुटी असतील ते पेपर जमा करून ते कार्ड चालू करणार। आणि आता सकाळी 10 वाजता आम्ही चालू केलं, त्याला 150 लोकांनी इथे प्रतिसाद दिला आहे। फक्त 1.25 तासच झाला आहे, अजून 5 वाजेपर्यंत माझ्या अंदाजाने
500 ते 700 लोक इथे येतील आणि या जे सरकारी योजनाचे जे जे उपक्रम आहेत त्याचा लाभ घेतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 त्या वतीने आज या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी खास हा कॅम्प आम्ही इथे राबवलेला आहे. कोणतंही शुल्क न घेता आम्ही हा कॅम्प इथे करत आहोत. सकाळपासून इथे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. 10 वाजता आमचं इथे ओपनिंग झालं आणि तिथून म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगलं. आणि संध्याकाळपर्यंत आम्ही हा कॅम्प 5 वाजेपर्यंत आम्ही राबवणार आहोत. आणि जे गरीब लोक आहेत त्यांना कुठे न जाता इथेही आम्ही ही सगळी सेवा त्यांना इथे उपलब्ध करून देणार आहोत. आणि मी आमचे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचे मी खूप खूप आभार मानते का तर त्यांनी हा कॅम्प आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सांगू इच्छितो की आपले उपजिल्हा प्रमुख आमच्या सर्वांचे लाडके आणि भावी नगरसेवक माननीय विकासदादा पाटील यांचं ह्या प्रभागामध्ये वर्चस्व खूप आहे. ह्या नागरिकांमध्ये आज तुम्ही बघता या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं आहे. या बघा आपले हे सगळे नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत त्याच्यासाठी. आणि खरंच या ठिकाणी ह्या इलेक्शनमध्ये आम्ही दादांच्या पाठीशी आहोत म्हणून या सगळे नागरिक बघा तत्पर येण्यासाठी सगळे धावपळ करत आहेत. या ठिकाणी मी दादांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन की हे जे महाशिबिर आपण आयोजित केलं आणि ह्या नागरिकांसाठी मोफत दाखले आणि रॅशन कार्डच्या बद्दल सगळेच दाखले आपण देत आहात त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद या मानतो. ठिकाणी श्रीनगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये या आपले माजी नगरसेवक आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत विकासदादा पाटील आणि या 3 नगरसेवक आहेत. त्या ओढा माजी मतदारांचे आपले लाडके आमदार कार्यसम्राट आणि कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही इथे राबवले जातात. आज या प्रभागामध्ये हे निःशुल्क जनतेच्या सेवेसाठी हे कार्यक्रम राबवले आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड या सविस्तर सर्व गोष्टी त्याच्या माध्यमातून ही लोक तुम्ही बघताय. प्रतिसाद चांगला आहे. त्याच्यानंतर या प्रभागामध्ये उपजिल्हाप्रमुख विकासदादा पाटील यांची गेली 7 वर्ष म्हणजे निवडणूक 5 वर्ष झाली पण 7 वर्ष सतत कार्यरत असणारे प्रभागातील हे विकासदादा पाटील खरंच सुंदर काम करतात आणि लोकांचा त्याला प्रतिसाद चांगला आहे. नावामध्येच विकास असल्यामुळे या प्रभाग 11ची विकासाची म्हणजे गंगा वाहते असं मला वाटतं. बघूया आपण या टायमाला जास्तीत जास्त लोकांचा सहवास आहे, लोकांच्या संपर्कात आहे.